सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद्भागवत दशक 12 मध्ये आपण आज समास 5वाचा अभ्यास करूया. या समासाचं नाव आहे आत्मनिवेदन. आत्मनिवेदन, नवविधा भक्ती त्यातली अंतिम 9वी भक्ती आत्मनिवेदन. त्याविषयी समर्थ आपल्याला या समासातून थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. समर्थ माऊलींच्या मते या दृश्य विश्वामध्ये कितीतरी प्रकारचे भेद आढळतात, परंतु ते सगळे भेद अशाश्वत आहेत, कायम टिकणारे नाहीत, अस्थिर आहेत. मायेचे अष्टदेह निराश झाले. मायेपासून निर्माण झालेले अष्टदेह एकदा का त्यांचा निराश झाला की सगळे अशाश्वत लयाला जाते आणि शुद्ध ब्रह्म तेवढे शिल्लक उरते. त्या परब्रह्माचा अनुभव येण्यासाठी आत्मनिवेदनाची आवश्यकता आहे. समर्थ सांगतात या आत्मनिवेदनाचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार अत्यंत काळजीपूर्वक आपण ऐकूया. आत्मनिवेदनाचा पहिला प्रकार आहे, मी व माझे सगळे भगवंताचे आहे. या दृढ भावनेने जगात वागणे हे जड आत्मनिवेदन होय. दुसरा प्रकार, अंतरात्मा जगदीश सर्वत्र व्यापून आहे. खरा करता तोच आहे. प्रत्येक जीव त्याचाच अंश आहे. प्रत्येक वस्तूमध्ये अंतरात्म्याचेच अस्तित्व आहे. प्रत्येक घटनेमध्ये, प्राण्यांमध्ये अंतरात्म्याच्या सत्तेची जाणीव जागी ठेवून वागणे हे चंचल आत्मनिवेदन. आणि माया निर्मित चंचल सगळे स्वप्नाकार असून ते दिसत असले तरी खऱ्या अर्थाने नाहीत. अर्थात मी सुद्धा खरा नाही. अशा रीतीने मी नाहीसा होऊन निराकार आणि निश्चळ ब्रह्माशी तदाकार होणे याला निश्चळ आत्मनिवेदन म्हणतात. समर्थ सांगतात साधकाने जड आत्मनिवेदनापासून आरंभ करून अखेर शेवटी निश्चळ आत्मनिवेदनामध्ये स्वतःला विलीन व्हायचे असते. स्वामीजी सांगतात मूळ एका ओंकारातून सगळी सृष्टी निर्माण झाली असे श्रुती माऊली आपल्याला सांगते. ओंकार नादरूप आहे. अक्षरे, शब्द, भाषा, साहित्य, संगीत वगैरे सगळे नादरूप आणि ध्वनिरूप आहे. रेषा वेड्या वाकड्या काढल्या म्हणजे अखेर अक्षरे तयार होतात. अक्षरांपासून शब्द तयार होतात. अनेक शब्द अनेक प्रकारे सुसूत्रपणे एकत्र आले की मग श्लोक, गद्य, पद्य, प्रबंध इत्यादी तयार होतात. वेद, शास्त्रे, पुराणे, नाना प्रकारची काव्ये, निरूपणे असे ग्रंथांचे पुष्कळ प्रकार आहेत. ते सगळे सांगणे शक्य नाही. अनेक ऋषींची अनेक मते असतात. त्यांची संख्या खूपच मोठी आहे. जिकडे तिकडे भाषा व लिपी म्हणजे आपण बोलतो लिहितो ती अक्षरे, त्याला लिपी म्हणतात. तर जिकडे तिकडे भाषा व लिपी म्हणजे आपण बोलतो लिहितो ती अक्षरे उपलब्ध असल्यामुळे ग्रंथांना तोटा नाही. वर्ग म्हणजे
ऋग्वेदातील अध्यायांचे पोटभेद. ऋचा म्हणजे ऋग्वेद मंत्र, श्रुती म्हणजे उपनिषदे, स्मृती म्हणजे मनु, याज्ञवल्क वगैरेंचे ग्रंथ, अध्याय, सर्ग म्हणजे प्रकरणे, स्तबके म्हणजे चंपू काव्याचे भाग, जाती, प्रसंग, समास, पोथी इत्यादी ग्रंथभेदाची अनेक नावे आहेत. नाना प्रकारची पदे, श्लोक, वीर, कडक, साख्या, दोहे असे काव्याचे विविध प्रकार आहेत. शिवाय डफ गाणे, माची गाणे, दिंडी गाणे असे काव्याचे अनेक प्रकार आहेत. गाण्याचे अनेक प्रकार आहेत. अनेक उपकथा, अनेक खेळ असेही प्रकार आहेत. ध्वनी, घोष, नाद व रेखा असे 4 प्रकार वाणीमध्ये आढळतात. आपल्या वाणीमध्ये हे 4 प्रकार आढळतात: ध्वनी, घोष, नाद आणि रेखा. वाणीची तपे आणि आता प्रकार ऐका. केवळ वायुरूप जाणीवेचे स्फुरण ही परावाणी आहे. अत्यंत श्रेष्ठ अशी उच्च दर्जाची वाणी. ती केवळ स्फूर्तिरूप आहे. पश्यंती ही ध्वनिरूप आहे. मध्यमा नादरूप आहे आणि चौथी शब्दरूप आहे. तिचे नाव वैखरी. वैखरीपासून अनेक प्रकारचे शब्द उत्पन्न होतात, बाहेर पडतात. अकार, उकार आणि मकार या 3 मात्रा व ओंकारावरील चंद्र व बिंदू ही अर्धी मात्रा मिळून 3.5 मात्रा होतात. या ओंकारामधूनच अ ते आ पर्यंतचे 16 स्वर व कहा पासून ळ पर्यंतची 36 व्यंजने, एकंदर 52 अक्षरे निर्माण होतात. अनेक प्रकारच्या रागरागिण्यांमधील असणाऱ्या भेदांचे ज्ञान, अनेक प्रकारच्या नृत्यातील फरकांचे ज्ञान, अनेक ताल व ताना यांचे ज्ञान, शब्दांचे अनेक प्रकारचे अर्थ, निरनिराळ्या तत्त्वज्ञानाचा विचार विमर्श या सगळ्या गोष्टी शब्दांच्या मदतीने चालतात. शुद्ध सत्व हे सर्व तत्वांमध्ये मुख्य तत्व आहे. त्यालाच मूळ माया, अर्धमात्रा किंवा महत्तत्व असे म्हणतात. निरनिराळ्या प्रकारची लहान मोठी तत्वे कमी जास्त प्रमाणात मिसळून पिंड ब्रह्मांडाचे 8ही देह बनतात. 5 भूते आणि 3 गुण मिळून 8 प्रकारची अष्टदा प्रकृती बनते. तिच्यामध्ये जाणीवरूप वायू असतो, तो चंचल असल्याने नाहीसा होतो. वारा नसताना जसे आकाश वेगळेपणाने राहते, त्याप्रमाणे 8 देहांचे निरसन झाल्यानंतर केवळ दाट परब्रह्म तेवढे उरते. त्याचा प्रत्येकाने अनुभव घेतला पाहिजे. पिंड व ब्रह्मांडाची निर्मिती कशी होते, संवारणी कशी होते याचा सूक्ष्म विचार केला पाहिजे. ब्रह्माचा अनुभव घेतला पाहिजे. दृश्य पदार्थ पंचभूतात्मक असल्याने जड असतात. त्यांच्या अंतर्यामी सत्ता रूपाने असणारा अंतरात्मा चंचल असतो आणि या दोहीच्या पलीकडे राहणारे विमल ब्रह्म ते मात्र निश्चळ असते. असे जड, चंचल आणि निश्चळ यातला फरक आहे. या 3 पातळ्या आहेत. स्वामीजी सांगतात, या 3 पातळींचा वारंवार विचार केला असता जड, चंचल त्वरित विरून जातात आणि विचार करणारा निश्चळ परब्रह्माशी, जो या तिघांचा विचार करतो, तो विचार करणारा निश्चळ परब्रह्माशी
तात्काळ तद्रूप होतो. आता आत्मनिवेदन म्हणजे काय, आपण ते सुरुवातीला संक्षेपाने पाहिलं, पण आता समर्थ पुन्हा आणतात. आत्मनिवेदन म्हणजे काय, मी व माझे सगळे म्हणजे माझे पदार्थ, माझे मन, माझे शरीर, माझी वाचा, अर्थात मी आणि संपूर्ण प्रपंच हा भगवंताच्या मालकीचा आहे, ही भावना जागृत ठेवणे याला जड आत्मनिवेदन म्हणतात. या दृश्य विश्वाला चालवणारा अंतरात्मा चंचल आहे. सर्व जीव त्याचेच अंश आहेत. अंतरात्म्याची सत्ता सर्व ठिकाणी चालते, त्यामुळे आपल्या मीपणाला कुठेच जागा नाही. म्हणून जे जे काही घडते त्याचा करता अंतरात्माच आहे. देवच करता आहे, आपले करते पण मुळीच खरे नाही, अशी दृढ भावना, दृढ धारणा बनणे हे चंचल आत्मनिवेदन आहे. जे चंचल आहे ते स्वप्नाप्रमाणे आहे, नाशवंत आहे. एक निश्चळ परमात्मा तेवढा तो निराकार आहे, त्याच्याशी तदाकार होणे हा निश्चळ आत्मनिवेदना प्रकार आहे. चंचल हे मुळातच मिथ्या आहे. तेथे मीपणाने वावरणारा जीव असणे शक्य नाही. म्हणून मी नाही, माझे नाही, चंचल नाही, फक्त निश्चळ परब्रह्मच आहे असा अनुभव येणे हे निश्चळ आत्मनिवेदन समजावे. आत्मनिवेदनाच्या या तिन्ही प्रकारात आपल्या मीपणाला जागाच नाही. आत्मस्वरूपाहून वेगळेपणाने त्यात काही नाही. आत्मस्वरूपाहून वेगळेपणास स्थानच नाही. आपण वेगळेपणाने उरत नसल्याने मी पण कोठेच आढळत नाही. आपल्या मीपणाचा लोप करणे हेच तिन्ही प्रकारच्या आत्मनिवेदनाचे मर्म आहे, रहस्य आहे. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरुशिष्य संवादातील 12व्या दशकातील आत्मनिवेदन नावाचा 5वा समास पूर्ण झाला.